आता काय सांगणार आजच्याबद्दल? एकदम खुश वाटतं. तर आजच्या मेळाव्याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया आहे? सगळ्यात पहिले सांगतो, आज पहिल्यांदा आज 2.5 वर्ष झाली गद्दारांनी शिवसेना फोडली, त्याही वेळ डोळ्यात पाणी आलं नाही. कारण आम्हाला माहिती आहे, आम्हाला विश्वास आहे की आम्ही आमची शिवसेना पुन्हा घेऊ. आम्ही यांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी सक्षम आहोत. पण आज ज्या वेळेस ते दृश्य पाहिलं, उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र उभे आहेत पहिल्यांदा, म्हणजे मला माहीत नाही शेवटचं डोळ्यात पाणी कधी आलं असेल, पण आज पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं. हे आमचं हळवं मन सुद्धा आहे. आम्ही शिवसैनिक जरूर आहोत, आम्ही कठोर काळजाचे आहोत, आम्ही दगडाच्या काळजाचे आहोत. आम्हाला एक दिलं तर आम्ही 2 देतो तिथे. पण आज आमचं हळवं हृदय. आज मी सांगतो, आज जर माझ्या बाबतीत घडू शकतं तर आतमध्ये बसलेला जो हजारो शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक असेल, हजारोंच्या डोळ्यात पाणी नक्की आलं असेल. आज एक क्षण पाहिला, आमचे बाळासाहेब असायला हवे होते. आज मगाशी राजसाहेबांचं एक वाक्य ऐकलं, बाळासाहेब तुम्हाला सुद्धा जे जमलं नाही ते एका अनाजी पंताने करून दाखवलं. पण बाळासाहेब, आज हा क्षण पाहिला तुम्ही हवा होतात. आज जर तुम्ही असतात तर आज ह्या महाराष्ट्राची आज सांगतो, आज या महाराष्ट्रामध्ये राजकारण बदललं असतं. इतकं तुफान वातावरण तयार झालंय. एक चूक अनाजी पंताचं सगळं संपवून गेलेले. एक चूक. हो, येऊ द्या. IPS ना येऊ द्या. आम्ही त्यांचा स्वागत करतो. ठीक आहे. तर ही एक चूक पूर्ण त्यांचं राजकीय कारकीर्द संपवून गेलेली आहे. आज मराठी माणूस एकवटवला आहे. अनाजी पंताचं आम्ही अभिनंदनच करतो आणि स्वागत करतो. तू खरंच जे केलंस ते चांगलं. एकेरीच बोलणार आज मराठी माणूस एकवटवण्यामध्ये त्याचा हातभार आहे, एवढंच सांगेन. सर, एक लास्ट प्रश्न. एकनाथ शिंदेंनी काल जय गुजरात असं बोललं अमित शहांसमोर, ते ऐकून काय वाटलं? बघा, एकनाथ शिंदेनी जय गुजरात म्हणावं काय म्हणावं, आमचा काही गुजरातला विरोध नाही, आमचा काही इतर राज्यांना विरोध नाही. जय गुजरात करावं, पण महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठीचा मान हा पहिला असला पाहिजे. माझी मराठी प्रथम, मग इतर आमच्या मावश्या, आज्या, काक्या, माम्या सगळं नंतर. आणि माझी मराठी ही माझ्या मराठीचं कोणी मावशी वगैरे नाही बरं का. आमची अभिजात आहे. आमची स्वयंभू भाषा आहे. या आहेत त्या शेजारणी आहेत. शेजारणींनी आपल्या घरात सुखाने नांदावं.